आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती की या घाटावर संपूर्ण जलमय परिस्थिती होती। या जलमय परिस्थितीला आळंदी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी कैलासजी केंद्रे यांनी आदेश दिल्यानंतर या ठिकाणी प्रशासन सुद्धा कामाला लागलेलेच आहे। त्यासोबत या ठिकाणी जी सेवाभावी संस्था आहे विश्व सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सेवेचं कार्य चालू आहे। स्वयंसेवी संस्था याबाबत आपण नेवसे नाना आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। रामकृष्ण हरी माऊली। या ठिकाणी आपण पंढरपुरात वारी करत होते तेव्हा सुद्धा स्वच्छता केलीच, आता लगेच आल्यानंतर आळंदीला सेवेला रुजू झालात। मला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर झालेला होता, त्यामुळे अफाट पूर आल्यामुळे सुरक्षेच्या बाबतीमध्ये आम्ही नदीच्या इंद्रायणीच्या कडेने उभं राहिलेलो होतो, कुणी पाण्यात पडू नये वगैरे ही गोष्ट झाली। पूर ओसरल्यानंतर कचरा काढणं हे सर्व कार्य कालपासून चालू आहे। कालपासून साधारणतः तुमच्या सोबत तुमचे सवंगडी किती आहेत? सवंगडे सर्व जवळपास 50 सवंगडे असतात। अरे बापरे, म्हणजे प्रशासनाला खूप मदत झाली। बांधून कुणाचे 5 पैसे न घेता, कुणाचे देणगी मानधन काही न स्वीकारता गेल्या 40 वर्ष आम्ही एक समाज कार्य करतो। आम्हाला देवभक्ती, पक्त्या देशभक्ती, राष्ट्रभक्ती, जनतेचं पोषण संरक्षण करणं हे आमचं काम आहे। त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य म्हणून, केवळ उपकार म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून हे कार्य करत असतो। नाही, निश्चितच गाडगे बाबा तुकडोजी बाबांनी जे मंत्र दिला तो तुम्ही सातत्यपूर्ण पाळताय। या ठिकाणी सकाळी आलेली परिस्थिती कशी होती आल्यावर तुम्ही बघितलेली? आता संपूर्ण स्वच्छता दिसते आपल्याला, म्हणजे कारण सर्व स्वयंसेवक पथाने विश्व सामाजिक सेवा संस्था स्वयंसेवक आळंदी देवाची या पथकांनी इतकं राबून हे कार्य केलेलं आहे। निश्चितच या ठिकाणी आळंदी नगरपालिकेचा नगरपालिका सर्व सोबत आहे तुमच्या। निश्चितच मुख्याधिकाऱ्यांच्या यात तुम्हाला खूप सपोर्ट आहे। डिपार्टमेंटचा सुरक्षेचाही दृष्टिकोनाने लक्ष होतं। नगरपालिका या ठिकाणी ग्रामस्थ वगैरे सर्वांच्या वतीने मदत मिळाली। नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। एक खारीचा वाटा सामाजिक दृष्टिकोनातून उचलायचा आणि आपलं कर्तव्य म्हणून एक कार्य करायचं। निश्चितच आनंद वाटला। सेवा द्या आणि सेवा घडू द्या, गजानन महाराजांचे ब्रीद वाक्य आज या ठिकाणी बघायला मिळालं आणि आपल्यासारखे व्यक्तिमत्व आम्हाला भेटले। खरंच धन्यवाद।